नमस्कार. आता आपण विवाहाविषयी व्हिडिओ टाकायला चालू केलेला आहे. तर मी पहिला शनीच्या दृष्टीचा टाकलाय. आज मी सुखी वैवाहिक जीवन असण्याचं आपल्या पत्रिकेत कसं बघायचं, ते कसं सॉल्व करायचं किंवा आपण आपल्या पत्रिकेत कसं बघू शकतो ह्याच्यावर माहिती देणार आहे. तर आपल्या पत्रिकेत जर गुरु चांगला असेल तर आपलं वैवाहिक जीवन सुखी होतं. आणि जरी गुरुची दृष्टी जरी असेल तरी सप्तमात जरी पापग्रह असतील किंवा सप्तमावर दुसरे दृष्टी असेल, सप्तमेश कुठं अष्टमात षष्टात बसला असेल तरी सुद्धा गुरुची दृष्टी असेल तर वैवाहिक जीवन सुखाचे होते. तर गुरु तिसऱ्या घरात, पहिल्या घरात आणि 11व्या घरात असेल तर त्याची दृष्टी तिसऱ्या घरातल्या गुरुची 5वी दृष्टी सप्तमावर पडते, पहिल्या घरातल्या गुरुची दृष्टी सप्तमावर 7वी पडते आणि 11व्या घरातल्या गुरुची दृष्टी 9वी पडते. त्यामुळं वैवाहिक जीवन त्या लोकांचे सुखी होते. काही प्रॉब्लेम आले तरी ते सॉल्व्ह होतात गुरुच्या दृष्टीमुळे. इतका गुरु महत्वाचा असतो पत्रिकेत. गुरुग्रहामुळेच वैवाहिक सुख मिळतं आणि गुरुग्रहाची दृष्टी असते तर अतिउत्तम असतं पत्रिकेत. ही छोटीशी माहिती मी तुम्हाला गुरुविषयी या दिलेली आहे. सप्तमचा ओके. सो अशा प्रकारे आपण पाहिलं की लग्नासाठी गुरुग्रह किती महत्त्वाचा असतो आणि त्याचं तिसऱ्या स्थानावरून, पहिल्या स्थानावरून आणि 11व्या स्थानावरून पडणारी दृष्टी लग्न कार्यांमध्ये किती चांगले बेनिफिट्स देते. सो अशाच माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला नेहमीचे ऑनगोईंग व्हिडिओज मिळतील आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचू शकेल. धन्यवाद.